श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला मटकीची उसळ करून दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. ही बघा, ही मटकी आहे. ही उकडून मी कांदा घातला, थोडंसं मीठ घातलंय आणि मी मटकी उकडून ठेवले एक शिटी घेऊन. आणि त्याला आता मी फोडणी देणार आहे. त्याच्यासाठी हा कांदा ठेवला आहे. हे 2 कांदे आहेत बारीक करून ठेवले आणि थोडासा त्याच्यामध्ये घातला उकडते वेळी. हे आले लसणीची पेस्ट आहे, बारीक म्हणजे जाडसर करून ठेवली, दरदरीत खलबत्त्यामध्ये कुटून. हे कोथिंबीर आहे, कढीपत्ता फोडणीला, हे टमाटा आहे, हे फोडणीसाठी तेल, आणि हे मसाले आहेत. हा हिंग आहे, मोहरी, जिरं, हळद आणि गरम मसाला. हा मालवणी मसाला आहे. थोडीशी चवीसाठी साखर घालणार आहे. हे वाटण आहे, आलं, हे खोबरं आणि कांद्याचं भाजून वाटून ठेवलं आहे, दाखवलेलं आहे मी वाटण तुम्हाला. हे मीठ आहे चवीसाठी. आता मी फोडणीला घालते. हे बघा, तेल तापत ठेवलं आहे. 5 चमचे मी तेल घातलेलं आहे. आता हे गॅस मी फास्ट ठेवलं, बारीक करते. तेल तापलं आहे. आता कढीपत्ता टाकते. हे मसाले घालते सगळे. मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि गरम मसाला हे फोडणीला टाकते. फोडणी तडतडते. आता कांदा पण घालते. फोडणी भाजली आहे चांगली आणि तेल जास्त तापलं आहे ना, ते कांदा घालते. आलं लसणीची पेस्ट टाकते. दरदरीत वाटून ठेवली आहे मी, जास्त बारीक नाही केली, खलबत्त्यामध्येच कुटून ठेवली आहे. जवळचे आणि आता टमाटे पण टाकून घेते तुमच्या. सगळं आता थोडं भाजू दे आणि मग मीठ टाकते थोडं याच्यावरती. ते बघा, मीठ टाकते 1 चमचा. थोडंसं घातलं आहे 1 चमचा त्याच्यामध्ये, म्हणून थोडंच टाकायचं बस. काही ढवळून घेते सगळं. जरा वेळ तेल सुटू दे फोडणीला. झाकून ठेवते आता, जरा तेल सुटू दे. हे बघा, आता हे झाकण काढते मी. हे बघा, शिजलं आहे थोडं. आता आपण थोडीशी याच्यामध्ये चवीपुरती साखर टाकूया. थोडीशी टाकायची, जास्त ना, चव येते गोडीसाठी आणि बाकी कशासाठी नाही आहे, फक्त चवीसाठी थोडीशी साखर. बघा, आणि आता हे काढून घेऊ. हे आता मटकी घालून घेते. आता आटं झालं आहे पाणी. आता मी याच्यामध्ये खोबरं घालते. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण खोबरं घालू शकतो. हे भाजलेलं खोबरं आहे, कांदा खोबरं. हे भाजून ठेवलं आहे मी आणि बारीक केलं आहे, वाटून करून ठेवलं आहे. आणि आता याच्यामध्ये मसाला घालते. मसाला मी मुद्दामच लाल मागून घातलेला असला, कारण ती मग लाल अशी दिसते. 1 चमचा घालते मसाला. मी आता हे ढवळून घेते सगळं आणि नंतर मग कोथिंबीर शिवरते. झालं सगळं घालून. एकदा मी ती कांद्यावरती तुम्हाला मटकीची उसळ दाखवलेली आहे. ही वाटणाची मी केली आहे, म्हणून मुद्दाम दाखवली. ही जर रेसिपी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि नक्की करून बघा, छान होते ही मटकीची उसळ. त्याच्यामध्ये तुम्ही बटाटी पण घालू शकता. आता हे ढवळते चांगलं आणि 5 मिनिटं याच्यावरती ताट ठेवून मग पाणी आटवून घेते. एकच शिट्टी घ्यायची कुकरमध्ये उकडताना, मग ती छान उकडते. मोड आलेले आहेत ना त्याला, म्हणून ती व्यवस्थित मग उकडते. हे झाकण ठेवून देते. नक्की करून बघा. आता पूर्ण झाली, जास्त सुकवणार नाही मी. आता ही थोडी ओरीत ठेवणार आहे. नंतर ती थंड झाली काय मग एकदम घट्ट होते. अशा प्रकारे माझी उसळ झालेली आहे.